नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। दगड कोसळून लाखोची मालमत्ता ढिगाऱ्याखाली, कामगार थोडक्यात बचावले। विजयगड गावात असलेल्या क्रेशर मशीन सी स्क्वेअर मायनिंग कॉन्क्रीट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड च्या कंपनीच्या कामगार राहत्या रूमवर रविवारी पहाटे 14 जुलैच्या सुमारास डोंगराचा काही भूभाग छतावर कोसळून एक रूम मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली, तर बाजूला झोपलेल्या 12 कामगारांना याची चाहूल लागताच त्यांनी रूममधून बाहेर निघत आपला जीव वाचवला। गुरुकृपा एंटरप्राइजेस व सी स्क्वेअर मायनिंग कॉन्क्रीट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या लगतच्या 2 विजयगड गावातील क्रेशर मशीन असून गुरुकृपा एंटरप्राइजेस ही सी स्क्वेअर फूट मायनिंग कॉन्क्रीट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या जवळजवळ 40 फूट वरच्या बाजूला आहे। मागील काही वर्षापासून वरील कंपनी ही आपल्या पाण्याचा निचरा विरुद्ध दिशेला करत होती। यावर्षी मात्र कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाल्याने पाणी निघण्यासाठी खालच्या दिशेने चर खोदून पाईप टाकण्यात आला होता। सदर बाबतीत खालील खदान कर्मचारी राजू श्रीवास्तव यांनी वरील खदानीचे मॅनेजर सुनील पाटील यांच्याशी वार्तालाप करून सदर पाणी खाली सोडू नका असे सांगितले। तसेच खाली आमचे कामगार रूममध्ये राहतात, यांच्या या दिशेने पाणी सोडल्याने त्यासोबत माती वाहून मोठा धोका निर्माण होऊ शकते हे लक्षात आणून दिलं होतं, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। मागील 2 दिवसापासून सततच्या पावसामुळे अखेर ही दुर्घटना घडली। सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसून लाखो रुपयांचं स्टोर रूममध्ये असलेलं सामान मात्र मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं आहे। हा प्रकार जाणून बुजून गुरुकृपा एंटरप्राइजेसने केला आहे असा आरोप सी स्क्वेअर मायनिंग व कॉन्क्रीट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मालक प्रदीप चव्हाण यांनी केला आहे। या घटनेमुळे मोठी जीवितहानी झाली असती, त्यामुळे घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने झालेल्या नुकसानाची भरपाई व योग्य ती कारवाई गुरुकृपा एंटरप्राइजेस यांच्यावर करावी अशी मागणी केली आहे। तर कुडूस पोलीस दूरक्षेत्र येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तर दुसऱ्या दिवशी घटनास्थळी जाऊन मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सदर घटनेची पाहणी करून पंचनामा केला आहे। इंडिया न्यूज 28 साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे यांच्या जोडीला सचिन पाटील यांची रिपोर्ट। झालेला 25 लाखाचा त्याची भरपाई कोणी द्यावी आता प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आणि राहिला गोष्ट आमच्या माणसाचा जो जीव आज वाचलेला आहे, क्वचित जर एखादा माणूस त्याच्यामध्ये दगावला असता किंवा 12-13 माणसं जे तिथे होते त्यांच्या जीवाला जर कुठे जीवितहानी झाली असती तर याची जबाबदारी कोणी घेतली असती? हे सगळं आम्ही आमचे शर्मा अंकलनी, राजू सूर्यवंशीनी त्याला वारंवार सांगितलं, फोन करून सांगितलेलं आहे की असा असा प्रॉब्लेम आहे, तो येऊन जरा चेक कर। मग त्यांनी काय केलं, मुद्दाम दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठं नुकसान झालं। आता त्यांनी पाण्याचा फ्लो काढलेला आहे तिकडनं आणि ते आता वेळ निघून गेली आहे। जे नुकसान व्हायचं, जे घडायचं होतं ते घडून गेलं आता असं। त्याच्यामुळे यांनी याच्यावर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकी दुसरं काय। धन्यवाद। रात में जब ये हादसा हुआ था तो तुम लोग उधर सोए थे, क्या हुआ, कैसा हुआ? वो 5:30 बजे 4 बजे के लगभग में ऊपर से पानी आने लगा। पानी के साथ बड़े बड़े पत्थर टूट के आए। पत्थर टूटने के बाद पूरा स्टोर रूम का दीवार गिरा दिया और जो रूम में हम लोग सोए थे वो रूम को भी क्रैक कर दिया। बहुत कस के पानी आ रहा था उधर से ऊपर से। मैं यहीं पे रहता हूँ, प्लांट पे रहता हूँ मैं, और ये करीब सुबह 4-5 बजे करीब हादसा हुआ है। आदमी लोग अंदर सोए थे, 10-12 आदमी कम से कम अंदर सोए थे। अचानक जब आवाज आई सब आदमी निकल के बाहर भागे कि भाई क्या हुआ। ऊपर से पानी का फ्लो आ रहा था और पूरा रूम वगैरह तोड़ करके जो हमारा स्टोर है उसके अंदर स्पेयर पार्ट्स वगैरह पड़े थे 15-20 लाख रुपए के, वो सब मिट्टी के अंदर दबे हुए, आप देख सकते हो उसको। वहाँ पे आज से 8 दिन पहले उन्होंने ऊपर से खड्डा खोद करके पानी इधर डाइवर्ट किया था। तब मैंने सुनील पाटिल को फोन किया था कि सेठ ऐसा ऐसा है, ये आप मत करो क्योंकि वहाँ नीचे आदमी लोग रहते हैं। तो बोले हमने क्या थोड़ी किया जानबूझ के, मतलब जानबूझ के नहीं किया तो कौन आदमी आपका स्टाफ थोड़ी कर सकता है ऐसे। आपने बोला होगा तभी इधर पानी निकाला है, क्योंकि पानी का हमेशा आज से 2012 से मैं इस एरिया में हूँ। पहले RSS में था तो उस टाइम पे भी पानी उधर इटकर वो साइड में नाला है उसमें जाता था पानी। अभी फर्स्ट टाइम ये यहाँ पे मेरे को 7 साल हो गया ये प्लांट के ऊपर, फर्स्ट टाइम इन्होंने रात को खड्डा खोद करके दिन में पाइप डाल करके पानी इधर छोड़ा। तब सुनील पाटिल को मैंने फोन किया, सेठ ये गलत है। बोला हमने जो कर दिया तुमको जो करना है करो। तब मैंने, मेरा स्टाफ जो यहाँ मैनेजर है हमारे राजू श्रीवास्तव,
इनको बोला कि भाई ऐसा ऐसा है, तो सेठ से बात करके उन्होंने खड्डा बंद करवा दिया था हम लोगों ने। तो अचानक ही रात को ये हादसा हुआ है। सुबह 4:30-5 बजे का हादसा हुआ। आदमी लोग सोए हुए थे, कम से कम 10 से 15-12 आदमी सोए हुए थे। तो ये हादसा हुआ है। खुदा ना खास्ता अगर कुछ होता था, सब आदमी मिट्टी के अंदर दब जाते थे। आप देख सकते हो उसके अंदर स्टोर रूम का क्या हाल है, कितनी मिट्टी आई है, कितना फ्लो, आपको वीडियो दिया है पूरा। आप देखो पानी का फ्लो क्या हिसाब से है।